नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात राम मंदिराच्या देणगीतील 2000 कोटी रुपये आमदार खासदार फोडण्यात वापरले, संजय राऊत यांचा आरोप. छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती, राज्यभर उत्साहात. आज फिफा विश्वचषकात इक्वेडोरचा जर्मनीवर ऐतिहासिक विजय. नेदरलँड ऑस्ट्रेलिया बाद फेरीत. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, राम मंदिराच्या देणगीतील 2000 कोटी रुपये आमदार खासदार फोडण्यात वापरले, संजय राऊत यांचा आरोप. अयोध्या राम मंदिर दान प्रकरणातील घोटाळ्याला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. SIT सध्या आरोपींची बँक खाती, मालमत्ता आणि मोबाईल रेकॉर्ड्सची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर तीव्र हल्ला चढवला. राऊत यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करत सांगितले की राम मंदिराच्या दानपेटीवर तब्बल 2000 कोटी रुपयांचा डल्ला मारण्यात आला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा चोरीला गेलेला पैसा 100% राजकारणात, निवडणुकांमध्ये वापरला गेला आहे. याच पैशांच्या जोरावर आमदार आणि खासदार फोडण्यात आले आहेत. राऊत यांनी पुढे खुलासा केला की राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये आणि 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट दान केली होती. मात्र इतकी वर्ष उलटूनही ट्रस्टकडून त्याची कोणतीही पावती वा माहिती मिळालेली नाही. ती चांदीची वीट नक्की कुठे गेली, या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बातमी आहे, छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती, राज्यभर उत्साहात. लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना 152व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर मानवंदना देण्यात आली. शाहूनगरी कोल्हापूर जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण आहे. कोल्हापूरला सुजलाम सुफलाम करणाऱ्या राजश्री शाहूंच्या कार्याचे स्मरण करत विविध उपक्रमांनी लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली. जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबवत जयंती सोहळा झाला. विविध कार्यक्रमांसह दिंडी यात्रा, शोभायात्रांनी दिवसभर वातावरण शाहूमय झाले. आजचा दिवस राज्यभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी समता दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. दिंडीचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. आज लक्ष्मी विलास पॅलेस, दसरा चौकातील शाहू पुतळा, राजश्री शाहू स्मारक भवन यासाठी ठिकठिकाणच्या स्मारकांना विद्युत रोषणाई आणि शाहूंच्या फलकांनी सजवण्यात आले आहे. आज कोल्हापूर शाहूमय झाले आहे. बातमी आहे, इक्वेडोरचा जर्मनीवर ऐतिहासिक विजय. नेदरलँड ऑस्ट्रेलिया बाद फेरीत. फिफा विश्वचषक 2026 मध्ये गुरुवारी रात्री सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अटीतटीच्या सामन्यात इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीचा 2-1 असा पराभव करत थेट राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला. या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी देशात अधिकृत सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. गट फ मध्ये नेदरलँडने ट्युनिशियाचा 3-1 असा पराभव करून 7 गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले. या विजयामुळे नेदरलँडने बाद फेरीत ब्राझील विरुद्धचा कठीण सामना टाळला असून आता सोमवारी मॉन्टेरी येथे त्यांचा सामना मोरोक्कोशी होईल. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराग्वे विरुद्धचा सामना 0-0 असा बरोबरीत सोडवत बाद फेरीचे तिकीट पक्के केले. तर गट ई मधील अंतिम सामन्यात जपान आणि स्वीडन यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला, ज्यामुळे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. तर दुसऱ्या एका अटीतटीच्या सामन्यात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला.
स्टॉपेज टाइममध्ये कानाह्याने केलेल्या विजयी गोलमुळे सहयजमान अमेरिकेला या विश्वचषकातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. कोल्हापुरातील फुटबॉल शौकीनांमध्ये बाद फेरीच्या या रंजक समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.